नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या मेड सिम्पल प्लॅटफॉर्मवर. खरं तर पुस्तक रिलीज झाल्यानंतर बऱ्याच दिवसांना आपण भेटतो आहे. थोडासा उशीरच झाला, पण ठीक आहे, आपण पुस्तकासंदर्भात थोडीफार चर्चा करणार आहोत. म्हणजे पुस्तकामध्ये नेमकं काय आपण ॲनालिसिस केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे किंवा पुस्तकाची किंमत काय आहे, कुठे मिळेल, हे आणि त्याच्यानंतर अपडेट काय आहेत पुढच्या पुस्तकाविषयी किंवा ह्या पुस्तकामध्ये अजून काय ॲडिशन होणार आहे का व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काय, या सर्व गोष्टींची आपण चर्चा आज करणार आहोत. बघा, पुस्तकाची चर्चा करत असताना हे पुस्तक आपण केलं बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या ॲनालिसिसचं. म्हणजे आपण काय केलं की जो काय 2022चा पेपर झालेला होता, तर त्या 22च्या पेपरच्या GS 1, 2, 3, 4 या प्रश्नांचं ॲनालिसिस केलं आणि फक्त 22चंच केलं, कारण विद्यार्थ्यांची मागणी तशी होती की बऱ्याच लोकांकडे 21पर्यंत ॲनालिसिसचं पुस्तक अवेलेबल होतं. मग त्यांनी ते ऑलरेडी वाचलेलं होतं, अंडरलाईन केलेलं असेल, आणि मग परत फक्त 22साठी 2012 ते 2022 असं मोठं परत पुस्तक घ्यायचं का प्रत्येक विषयाचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि मग मी थोडासा विचार करून या पुस्तकाच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर येतो आहे. खरं तर बघा, पुस्तक असं करणं किंवा लिहिणं असं काही डोक्यामध्ये प्लॅन नव्हतं. एकदम असं सडनली ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि पुस्तक म्हणजे लिहून झाल्यानंतर जे काय पुढच्या गोष्टी असतात, DTP असेल, लेआउट असेल, प्रिंटिंग असेल, त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी असतात हे मला पहिल्यांदा आयुष्यात कळालं. आणि असं खूप वेळा वाटलं की बाबा चला हे पुस्तक आता राहू द्या, नकोच ही गोष्ट, आपण आपल्या लेक्चरकडे, आपल्या बॅचकडे, आपल्या मेंटरिंगकडे वळूयात. पण परत कधीतरी काहीतरी चांगली गोष्ट घडायची, कोणीतरी चांगलं मार्गदर्शक मिळायचं, जसं मी मनोगतामध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीनं मग परत ते शेवटी आपण फायनली हे कन्क्लूड केलं आणि तुमच्यापर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पोहोचू शकलो. याबद्दल मला थोडंसं आता रिलॅक्स वाटतं आहे. आता या क्षणाला की चला काहीतरी आपण विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन गेलेलो आहेत किंवा पोहोचलेलो आहे, याचं एक समाधान थोडंसं आपल्याला या ठिकाणी मिळतं. पण काय झालं की कमी वेळ असल्यामुळं आणि बऱ्याचशा गोष्टींचे लिमिटेशन्स असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या मनामध्ये होत्या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याच्या, तेवढ्या करता आलेल्या नाही आहेत. एक पहिली गोष्ट असते की बऱ्याचशा गोष्टी जेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतो तेवढ्या शब्दांमध्ये मांडणं शक्य होत नाही. त्यामुळे शब्दांचं एक लिमिटेशन असेल किंवा ते एक्सप्लेन करताना काही लिमिटेशन असेल, याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुस्तकामध्ये अजून ज्या आणायच्या होत्या त्या आणता आलेल्या नाही आहेत. मग त्या मानानं जर विचार केला तर जी काय माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती ती पूर्णपणे पुस्तकात उतरलेली नाही आहे. त्या अनुषंगानं अजून आपल्याला काय करता येईल याची पण चर्चा आज आपण करणार आहोत. पुस्तकाची विशेषता किंवा पुस्तकामध्ये काय नेमकं याशिवाय चर्चा करत असताना की थोडंसं ॲनालिसिस आपण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं नाही झालं की एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारला आणि त्याच्याविषयी माहिती दिली आणि ते सोडून दिलं, असं झालं नाही. एखादा ऑप्शन चुकीचा असेल तर आपण ते पण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की हा पर्याय का चुकीचा आहे. एखादा प्रश्न कॅन्सल झाला आहे, तो आयोगानं कॅन्सल का केला हे यासाठी गरजेचं आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण 23 आणि 24साठी हे जेव्हा पुस्तकं आपण अभ्यासू, तर तेव्हा आपल्याला हे पण परीक्षेमध्ये कळलं पाहिजे की कुठला प्रश्नामध्ये उत्तर चेंज होऊ शकतं, कुठला प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या वेळेस प्रश्न चुकीचा फ्रेम केलेला असतो आणि आपण विनाकारण त्यात भरपूर वेळ घालवतो आणि ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला असं लक्षात येतं की पहिली किंवा दुसरी की आल्यानंतर की हा प्रश्नच कॅन्सल झाला. म्हणजे परीक्षेमध्ये जे काय आपण 2, 2.5 मिनिट, 3 मिनिट त्या प्रश्नासाठी वाया घालवले, ते कुठेतरी आपण दुसऱ्या प्रश्नांवर वापरून एखादा प्रश्न अजून बरोबर करता आला असता का याचा पण आपल्याला विचार करता येऊ शकतो. म्हणून आपण काय केलं की तिथे ते ॲनालिसिस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मॅक्झिमम गोष्टींमध्ये आपण ॲनालिसिस देण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट की जेवढे काय सोर्सेस आहेत सगळे ऑथेंटिक सोर्सेस आपण वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राईट फ्रॉम आपलं YCMOचं पुस्तक असेल, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, PIB असेल किंवा मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्स असतील किंवा NCERT असतील, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असेल किंवा 75 अमृत महोत्सवानिमित्त जे काही गव्हर्नमेंटने डॉक्युमेंट्स पब्लिश केलेत त्या डॉक्युमेंटचा एक बेस असेल, विकासपीडिया असेल, असे बरेचसे ऑथेंटिक सोर्सेस आपण या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला. जिओग्राफीसाठी सविंद्र सिंगचं पुस्तक असेल, फिजिकल जिओग्राफीचं, असे वेगवेगळे स्टँडर्ड सोर्सेस आपण वापरण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून काय होईल की आणि जिथं जिथं आपल्याला असं वाटलं की इथं थोडीशी संदिग्धता आहे तर तिथं आपण क्लिअरिफाय केलं आणि तिथं सोर्स पण दिला की कुठल्या सोर्समध्ये काय आकडेवारी दिली आहे, कुठल्या सोर्समध्ये काय डेटा दिला आहे, जेणेकरून तुम्हाला उद्या असं वाटायला नको की ह्या पुस्तकात काहीतरी वेगळं दिलं, त्या पुस्तकात वेगळं दिलेलं आहे. आपला सोर्स तुम्ही नेटवर सर्च केला की तुम्हाला लक्षात येईल की अरे यांनी हे जे दिलं ह्या सोर्सनुसार अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे उद्या तुम्हाला ते पण कन्फ्युजन होऊ नये यासाठी ऑथेंटिक सोर्सेस बऱ्याच ठिकाणी सोर्स पण कोट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर संभाव्य बघा, विश्लेषणातून संभाव्य प्रश्नांचा वेध म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण की जे काय फ्युचरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात 23 आणि 24मध्ये,
म्हणजे 22चं जर आपण एक लँडमार्क किंवा यार्डस्टिक जर पकडला आपण हा पेपर 22चा पेपर, आणि मग या पेपर नुसार पुढचं जर आपण प्रेडिक्शन अँटिसिपेशन करण्याचा प्रयत्न केला तर 23मध्ये काय विचारू शकतात, 24मध्ये काय विचारू शकतात, या सगळ्या गोष्टींवर आपण थोडंसं प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न केला आणि मग ते प्रोबेबल एरियाज जे आहेत त्याच्यावर थोडंसं सर्च करून ते कंटेंट आपण पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून 23ची परीक्षा असेल किंवा 24ची परीक्षा असेल त्यासाठी या पुस्तकाचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. आणि एक साधारण प्रत्येकाची हीच इच्छा असते बघा, माझी ॲज अ पुस्तकात जेव्हा करतो तेव्हा एक इच्छा होती की मॅक्झिमम प्रश्न आपल्या पुस्तकातून कव्हर व्हावेत, जेणेकरून उद्या विद्यार्थ्यांना असं वाटेल की बाबा चला या पुस्तकातून बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. आणि एक कमर्शियल पॉईंट पण असतो की तुमचं एखाद्या पुस्तकाचा सोर्समधून जास्त प्रश्न आले की त्याची चर्चा जास्त होते आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा आपण एखादं पुस्तक लॉन्च करतो तेव्हा सगळ्यांना एक ट्रस्ट बिल्ड होतो. तर तो पण एक कमर्शियल पॉईंट त्या ठिकाणी होता. आता खरं तर एवढं खरं बोलायला पाहिजे का नाही माहीत नाही, एखाद्यानं लगेच मीम्स करू नये की भाई इतना भी सच नाही बोलना आता, ठीक आहे असू द्या. पुढं अप्रोच बिल्डिंग बरोबर. आता अप्रोच बिल्डिंगचं कसं झालं की जिथं जिथं शक्य झालं, जिथं जिथं कमी शब्दामध्ये मांडता आलं तिथं आपण अप्रोच बिल्डिंग किंवा अप्रोचवर फोकस केलेला आहे. तिथं सांगितलं की ह्या प्रश्नाला काय अप्रोच अपेक्षित होता, या प्रश्नासाठी काय करायला पाहिजे होतं, काय वाचायला पाहिजे होतं, काय वाचण्याची गरज नव्हती, कुठे ऑप्शन इलिमिनेशननं सुटू शकत होता, कुठं जनरल अवेअरनेसनं सुटू शकत होता, या बऱ्याचशा अनुषंगानं जिथं जिथं शक्य आहे तिथं ते आपल्याला करता आलं. पण जी माझी एक संकल्पना होती की बऱ्याचशा प्रश्नांना जे आपण बॅचमध्ये घेतो आहे तेवढ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करावा. पण अगेन टाईमचा एक लिमिट होता आणि पुस्तक परत खूप बल्की झालं असतं. आणि फक्त 22साठी आता हे ऑलरेडी 336 पेजेसचं पुस्तक झालं आहे, अजून ते 400 क्रॉस झालं असतं तर सायकोलॉजिकली सगळ्यांना असं वाटलं असतं की पुस्तक खूप मोठं आहे. त्यामुळं मला ते कुठंतरी आणि एक्सप्लेन करणं पण बरेचसे अप्रोच अवघड असतं, त्यामुळं मला ते लिमिटेशन लक्षात घेऊन करता आलेलं नाही. पण बऱ्याचशा प्रश्नांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी काय करता येईल, यासाठी एखादी व्हिडिओ सिरीज करता येईल का किंवा एखादी लेक्चर सिरीज करता येईल का, याचा मी विचार नक्कीच करतो आहे. आणि त्याचमुळं एक सांगतो की पुस्तका रिलेटेड काय अपडेट असतील किंवा पुस्तकामधल्या काही गोष्टी ज्या करेक्शन असतील, एखादी फॅक्च्युअल एरर असेल किंवा एखादी प्रिंटिंग मिस्टेकमुळे अयोग्यच्या ठिकाणी योग्य झालेला असेल, तर अशा सगळ्या अपडेटसाठी मी तुम्हाला एक विनंती करेल की ज्यांनी ज्यांनी पुस्तक घेतलं आहे त्यांनी तो आपला एक ग्रुप जॉईन करा, जो टेलिग्रामला प्रायव्हेट ग्रुप आहे. त्या ग्रुपची लिंक मी आपल्या चॅनलवर शेअर करेल, तर ती लिंक जॉईन करा. म्हणजे तुम्हाला त्या लिंकमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहे, ज्या पुस्तकाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला त्या ग्रुपच्या माध्यमातून अपडेट्स कळतील आणि तुम्हाला तिथे त्या गोष्टी बघायला मिळतील, राईट. त्याच्यानंतर बघा, प्रश्नांच्या करंट कंटेक्स्ट संदर्भाचा समावेश, ही गोष्ट खूप UPSCमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण करत असतो. MPSC मला वाटतं पहिल्यांदाच आपण ह्या प्रयत्न केला आहे किंवा कोणीतरी केला आहे, मला याबद्दल माहिती नाही. काय असतं की एखादा प्रश्न समजा आता की आपल्याला एक बसचा विचारला होता की किती वयापर्यंत बसमध्ये कन्सेशन मिळतं, तर ते अमृत महोत्सव 75 वर्ष सेलिब्रेशन चालू होतं. तर त्या अनुषंगानं जे काही प्रश्न विचारलेत असे बरेचसे प्रश्न की मोदींनी कुठेतरी भाषण केलं किंवा एखादी कुठली तरी गव्हर्नमेंटनं स्कीम लॉन्च केली किंवा एखादा कुठेतरी प्रोजेक्ट लॉन्च केला आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला स्टॅटिकवरचा एखादा प्रश्न विचारला तर तिथे तो कंटेक्स्ट पण आपण देण्याचा प्रयत्न केला. किंवा सायन्स अँड टेकमध्ये पण बऱ्याच वेळेला तुम्हाला असं दिसेल की कंसामध्ये कंटेक्स्ट ऑफ द क्वेश्चन आपण खाली मेन्शन केलेला आहे. आणि हे का गरजेचं आहे की बरेचसे प्रश्न, बरेचसे म्हणण्यापेक्षा थोडेफार जे काही प्रश्न आहेत, एक प्रत्येक विषयामध्ये 5-7 प्रश्न जे की करंटला धरून विचारलेले असतात, तर ते प्रश्न तुम्हाला पुढच्या वेळेस 23 आणि 24ला टॅकल करता यावे किंवा तुम्हाला एक आयडिया यावी की ही चर्चा झालेली आहे, मग या अनुषंगानं काय प्रश्न फ्रेम होऊ शकतो. जसं आता मणिपूर इश्यू चालू आहे, मणिपूर इश्यूला धरून येणाऱ्या 23च्या मेन्समध्ये काय प्रश्न विचारू शकतात, तर ही एक आयडिया तुमच्या मनामध्ये असावी, यासाठी आपण करंट कंटेक्स्ट आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आगामी परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आवश्यक मुद्द्यांवर लक्ष. आता हे आवश्यक मुद्द्यांवर लक्ष काय तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. आता बघा, एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता सायन्स अँड टेकमध्ये. काय प्रश्न विचारला होता की एक मिनिट, हे बघा, आता इथे आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, दिनबंधू स्थिर घुमट प्रारूप हे चे प्रारूप आहे, म्हणजे दिनबंधू फिक्स डोम मॉडेल इज अ मॉडेल ऑफ. दिनबंधू मॉडेलबद्दल प्रश्न विचारला. आपण काय केलं की दिनबंधूसारखे जे काही मॉडेल आहेत, सौर ऊर्जेचे रिलेटेड असेल किंवा बायोगॅस रिलेटेड असेल, असे सगळे आपण एका ठिकाणी आणले आणि ते पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जसं की गायत्री मॉडेल आहे बघा भुवनेश्वरचं, तनू मॉडेल आहे कोइंबतूरचं, मणिपाल मॉडेल आहे, गोलाकार बायोगॅस प्लांटचं एक टाटा टेरीचं एक आहे, टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्लीचं आहे, ऑस्ट्रा मॉडेल आहे, बेलूर मठ मॉडेल आहे,
नीरी मॉडेल आहे आणि बाजवा KVIC मॉडेल आहे, ज्वाला बायोगॅस प्लांट आहे मद्रासमध्ये. असे वेगवेगळे प्लांट ज्याच्यावर 23 किंवा 24मध्ये एखादा प्रश्न विचारू शकतात. तो प्रश्न टॅकल व्हावा या अनुषंगानं थोडी डिटेलमध्ये माहिती आपण त्या ठिकाणी दिली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं नाही की एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारला आणि कट कॉपी पेस्ट करून ते टाकलं. हे थोडंसं आपण एक ॲडिशनल केलं. आता पुढचा एक प्रश्न बघा की नोबेल प्राईज विनर आणि त्यांचा रिसर्च, आता रॉबर्ट कोच किंवा पॉल एनरिच, कार्ल लँडस्टेनर यांची डिस्कवरी यांनी काय केली याच्यावर जोड्या लावायचा प्रश्न विचारला. मग आता फ्युचरमध्ये आता फक्त राज्यसेवा मेन्ससाठीच नाही तर राज्यसेवा प्रिलिम्स असेल किंवा कंबाईन प्रिलिम्स असेल किंवा कंबाईन मेन्स, आता कंबाईन मेन्समध्ये पण सायन्स आहे, कंबाईन मेन्समध्ये असेल तर जे काय प्रश्न प्रोबॅबली विचारू शकतात, जसं की हुकरनं सेलचा शोध लावला आहे, FG हॉपिन्स आणि कोएजमर फंक व्हिटॅमिनचा शोध लावला आहे. तिथे जवळपास आपण 29 चार्ल्स डार्विन इव्हॉल्युशन किंवा लुईस पाश्चर मायक्रोबायोलॉजी असे जवळपास 29 सायंटिस्ट आणि त्यांनी केलेला रिसर्च आपण एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला परत नेटवर सर्च करायची गरज पडू नये की बाबा हा रिसर्च कोणी केला, तो रिसर्च कोणी केला. म्हणजे अशी शक्यता मला वाटते की आता इथून पुढे या एरियावर एखादा प्रश्न विचारला तर तो आपल्या पुस्तकातून टॅकल झालाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं जर आपण थोडासा एक बघितला तर बघा पॉलिटीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की प्रश्न असा विचारला जातो प्रिलिम्सला मेन्सला, आता हे सगळीकडेच कंबाईन असेल राज्यसेवा असेल की काही कन्व्हेन्शनवर प्रश्न विचारले जातात की खालीपैकी कुठली गोष्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद आहे किंवा कुठली गोष्ट कन्व्हेन्शनमध्ये आहे. तर लक्ष्मीकांत घ्या किंवा कुठलंही पुस्तक घ्या मार्केटमध्ये, तुम्हाला एका जागेवर सगळे कन्व्हेन्शन कुठंच मिळणार नाहीत, ते आपण एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळे मी अभ्यास करत असताना जे काही नोट करून ठेवलेले होते ते सगळं, म्हणजे मी अभ्यास करताना ज्या गोष्टी कलेक्ट करून ठेवल्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्या अशा लक्षात येईल जवळपास एक 7-8 कन्व्हेन्शन, जेवढे काही संसदीय परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संसदीय आयुधे म्हणजे ज्याला आपण इनोव्हेशन्स म्हणतो, जसं आपलं 0 आवर असतो, कॉलिंग अटेन्शन मोशन असेल, तर अशा पण गोष्टी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर असे शब्द वर्ड्स नॉट मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेले नाही आहेत किंवा जे वर्ड कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिफाईन केलेले नाही आहेत, जसं राज्यघटनेचे उल्लंघन असेल, अल्पसंख्याक म्हणजे काय असेल, मार्शल लॉ म्हणजे काय असेल, अनटचबिलिटी आर्टिकल 17 असेल किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असेल, तर अशा पण गोष्टी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला परत प्रत्येक गोष्ट कुठेतरी सर्च करावी लागू नये. त्या अनुषंगानं पण थोडंसं मग पुस्तकाची लेंथ किंवा पेजेस त्यामुळं वाढलेले आहेत. पण एकच उद्देश आहे की 23 आणि 24मध्ये परत या घटकाविषयी किंवा या टॉपिकविषयी तुम्हाला ॲडिशनल ना कुठला सोर्स बघायची गरज पडो किंवा कुठे नेटवर सर्च करायची गरज पडू नये. आता बघा पेड न्यूजवर एक प्रश्न होता बघा, प्रतिस्पर्धी वृत्तपत्र राजकीय बातम्या समान सामग्रीसह प्रकाशित होतात अशा अहवालांना पेड न्यूज म्हणून सुचवली जाते. आता पेड न्यूजवर प्रश्न विचारला, आपण काय केलं, पेड न्यूज रिलेटेड जेवढी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी देण्याचा प्रयत्न केला, जी तुम्हाला बऱ्यापैकी पुस्तकात मिळणारच नाही आहे, जी नेटवर्क किंवा ऑथेंटिक सोर्सेस जे काय आहेत त्याच्यावर आपण सर्च करून दिलं. जसं की पेड न्यूजविषयी बेसिक बॅकग्राऊंड दिलं आपण, पेड न्यूज म्हणजे काय एक्सप्लेन केलं, जाहिरात आणि बातमी याच्यातला फरक काय हे पण आपण एक्सप्लेन करून दिलं. तर निवडणूक आयोगाला पेड न्यूजवर नियंत्रण का आणावे लागले याची एक पार्श्वभूमी आपण दिली, पेड न्यूजचे दुष्परिणाम काय ते पण आपण दिलं, पेड न्यूजवर नियंत्रण कसे ठेवायचे त्याचे सोल्युशन पण दिले, पेड न्यूजला गुन्हा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पावले उचलली ते पावले पण आपण या ठिकाणी दिली आहेत, पेड न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी आयोगाने कोणती यंत्रणा विकसित केली ती यंत्रणा पण आपण या ठिकाणी दिली आहे, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल किंवा बेसिक लेवलवर. त्यानंतर पेड न्यूजचे निकष काय आहेत ते पण आपण या ठिकाणी दिले. म्हणजे जवळपास एक 1-1.5 पेजपर्यंत आपण ह्या फक्त पेड न्यूजच्या टॉपिकवर कंटेंट देण्याचा प्रयत्न केला. आणि परत तेच की या घटकावर जर प्रश्न विचारला तर तो आपल्या पुस्तकातून कव्हर व्हावा, परत दुसरीकडे कुठे सर्च करायची गरज पडू नये. आणि याच्यानंतर अजून बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट की द इंडियन टेलिग्राफ अमेंडमेंट ॲक्ट काय केलं, त्यांनी वेगळे ॲक्ट अँड रेग्युलेशन्स दिले आणि समोर इयर दिले की कुठल्या इयरमध्ये आला. टेलिग्राफ रेग्युलेटरी ऑथॉरिटी ॲक्ट, कॉपीराईट ॲक्ट, इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन ॲक्ट. आपण काय केलं, असे सगळे ॲक्ट जे काय रिलेटेड आहेत आपल्या पेपर 2 पार्ट 2 गव्हर्नन्सच्या पार्टचे जवळपास 75 ॲक्ट आणि रूल्स आणि रेग्युलेशन्स आपण एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं एवढं तुम्हाला कुठेही स्वतः सर्च करून पण लवकर सापडणार नाही. या सगळ्या पद्धतीनं आपण पुस्तकची मांडणी किंवा पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की हे तुम्हाला नक्कीच आवडेल. पुढे बघा आता की एक प्रश्न होता की प्राचीन काळी पुढीलपैकी कोणती नदी सुरसरिता आणि
त्रिपथगामिनी म्हणून ओळखली जात असे. आता हा प्रश्न विचारला तर आपण याच्यामध्ये काय केलं की जेवढे काही इन्सेंट रिव्हरचे नाव आहेत, जसं इंडसला सिंधू म्हणतात किंवा सिंगी खंबम म्हणतात, गंगाला पद्मा बांगलादेशमधलं नाव जे आहे, यमुनाला कालिंदी म्हणतात, झेलमला वितस्ता म्हणतात, असे सगळे जवळपास तुम्हाला सांगतो मी एक 10 ते 15 नावं रिव्हरचे, जुन्या रिव्हर आणि त्यांचे सध्याच्या रिव्हर आणि त्यांचे जुने नावं असे सगळे एका ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर अजून बघा पुस्तकामध्ये पुढे जात असताना जिओग्राफीमध्ये स्पेशली आपण काय केलं की माल्थसवर एखादा कायम प्रश्न, कारण सिलेबसचा भाग आहे बघा, 20 नंतर डायरेक्टली ॲडमध्ये केलं की माल्थसच्या मते लोकसंख्या अन्नधान्याचे उत्पादन दोन्ही वाढतात, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. मग याच्यामध्ये आपण माल्थसची थिअरी दिली, त्याच्यामध्ये तो फ्लो चार्ट डायग्राम पण दिली, माल्थसनं सांगितलेलं पॉझिटिव्ह चेक म्हणजे काय, निगेटिव्ह चेक म्हणजे काय, माल्थसचे क्रिटिक्स काय म्हणतात त्याच्याविषयी, अशी सगळी त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी इंग्लिशचा वापर केला, कारण विद्यार्थ्यांची पण अशी डिमांड होती की मराठीमध्ये काही काही गोष्टी अवघड जातात आणि ते ट्रान्सलेट करायला पण बराचसा प्रॉब्लेम येत होता, म्हणून ते इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करतो की तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथं काही प्रॉब्लेम नसेल. परत बघा एक प्रश्न त्यांनी विचारला होता की इस्रोबद्दल आणि इस्रोची स्थापना कधी झाली, काय झाली. तर आपण इस्रो अंतर्गत येणाऱ्या किंवा इस्रो अंतर्गत काम करणाऱ्या जवळपास 10 संस्था, त्याचं लोकेशन कुठे आहे, त्याचं इयर इस्टॅब्लिशमेंटचं काय आणि त्या कशासाठी काम करतात, असा पूर्ण एक टेब्युलर फॉर्ममध्ये आपण ते देण्याचा प्रयत्न केला की इथून पुढे इस्रोविषयी परत तुम्हाला कुठे काही सर्च करायची गरज पडू नये. त्यानंतर पुढे बघा याच्यामध्ये पण एक कन्व्हेन्शनवर एखादा प्रश्न हमखास असतो बघा. राज्यसेवा प्रिलिम्स असेल, कंबाईन प्रिलिम्स, कंबाईन मेन्स, आता एन्व्हायरमेंट पण कंबाईन मेन्समध्ये आलं, किंवा राज्यसेवा मेन्समध्ये की रामसार कन्व्हेन्शन, व्हिएन्ना, मिनिमॅटा, बॉन. आपण काय केलं 2 पेजमध्ये जवळपास जेवढे सगळे इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन्स आहेत ते सगळे कन्व्हेन्शन एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की परत तुम्हाला इकडे तिकडे नेटवर बघत बसण्याची गरज पडू नये. त्याच्यानंतर बघा एक प्रश्न परत होता, कन्व्हर्जन फॅक्टर ऑफ के एलिमेंट इंटू K2O इज. कन्व्हर्जन फॅक्टरवर एक प्रश्न विचारला होता. आपण स्टँडर्ड सोर्स होते, कत्तायन असेल किंवा अजून ॲग्रिकल्चरचे कुठले स्टँडर्ड सोर्सेस असतील तिथून कन्व्हर्जन फॅक्टर सगळे घेतले, P2O2 ते CaCO3 टू MgCO3 पर्यंत सगळे, आणि त्याला किती पॉईंट दिले ते सगळ्या गोष्टी एका टेबलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अजून बघा पुढे बघत असताना की जिथं जिथं प्रश्न विचारण्याची शक्यता होती त्या त्या ठिकाणी आपण ती गोष्ट डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. याच्यानंतर एक ह्युमन जिओग्राफीवर एक प्रश्न विचारला जातो, थिंकर्स किंवा स्कॉलर्सवर. मला वाटतं सगळ्यात जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह जर कोण दिलं असेल तर ते आपण या पुस्तकामध्ये दिलं की तुम्हाला स्टॉप अँड गो डिटर्मिनेशन असेल, पॉसिबिलिझम असेल, एन्व्हायरमेंटलिझम असेल, सगळ्या गोष्टी इव्हन स्कॉलर्स त्यांनी लिहिलेले पुस्तकं हे सगळे एका जागेवर दिले. इथून पुढे तुम्हाला परत त्या टॉपिकसाठी कुठलं तरी पुस्तक वापरणं किंवा नेटवर सर्च करणं हे करता म्हणजे याची गरज पडू नये यासाठी आपण ते ह्युमन जिओग्राफीचं, त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी म्हणतो, जिओग्राफी ऑप्शनलमध्ये, तर त्या टॉपिकमधलं बेसिक जे काही कंटेंट आहे ज्याच्यावर प्रोबेबल 23 आणि 24ला प्रश्न विचारू शकतात ते पण प्रश्न टॅकल करण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे. अजून जर थोडंसं एक फीचर्स आपण याच्याबद्दल जर बघायला गेलं पुस्तकाबद्दलचे, तर पुस्तकाचे फीचर्स बघत असताना पुस्तक हे फक्त राज्यसेवा मेन्ससाठी नाही आहे बघा. हे पुस्तक तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्ससाठी, कंबाईनच्या प्रिलिम्ससाठी जे जे टॉपिक रिलेटेड आहेत त्या टॉपिकसाठी तुम्हाला वापरता येईल. इव्हन कंबाईनच्या मेन्ससाठी पण मी सांगेल की आता जो काही कॉपी पेस्ट सिलेबस केला आहे राज्यसेवा मेन्सचा, तर त्यासाठी हे कंबाईनसाठी पण पुस्तक यूजफुल होऊ शकतं त्या त्या रिलेटेड टॉपिकसाठी. त्यानंतर याच्यामध्ये असं नाही की फक्त 22चंच आपण ॲनालिसिस 22चंच केलं आहे, पण आत्तापर्यंत त्या त्या टॉपिकवर 2012 म्हणजे 2013 पासून तर 21पर्यंत जे काय प्रश्न विचारलेत ते पण टॉपिक्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला की त्या अनुषंगानं 23 आणि 24मध्ये काय प्रश्न अँटिसिपेट करू शकतो, तर ती पण आपण PYQ कव्हरेज पण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी जी कायम सांगत आलो की एखाद्या टॉपिकवर आपण जर चर्चा केली तर परत त्या टॉपिकवर तुम्हाला नेटवर सर्च करायची गरज पडू नये. जसं की बघा एक फिलिपाईन्सचं एक विचारलं होतं फूड, बघा टेम्पे नावाचं फूड विचारलं होतं, फर्मेंटेड फूड. तर आपण जेवढे काय फर्मेंटेड फेमस फूड आहेत, जापनीज असेल, ते मिझो एक फूड असेल किंवा केफीर असेल, असे बरेचसे जे काय फेमस फूड्स आहेत ते सगळे तुम्हाला एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. सॅम्पल PDF मध्ये पण तुम्ही ते बघू शकता. पुस्तकाची रचना कशी केली बघा आपण, 4-3-2-1 अशी का केली, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर 4-3-2-1 अशी केली की आत्तापर्यंत बघा आता रिझल्ट जवळच आलेला, जवळपास सगळ्यांचा GS 1, 2, 3 झाला असेल अशी माझी अपेक्षा होती, आणि GS 4 हा एकंदरीत
जास्त स्कोरिंग सब्जेक्ट नाही आहे, त्याच्यावर प्रश्न थोडेसे डिफिकल्ट विचारले जातात. त्यामुळं आपण GS4वर जास्त मेहनत घेतली तर तुम्हाला एक मला वाटतं 95-96 पेजेसपर्यंत तुम्हाला कंटेंट फक्त एक GS4वर बघायला मिळेल. आणि त्याचमुळं आपण काय केलं की तो पहिले घेतला, जेणेकरून पुस्तकाची सुरुवात करत असताना आपण चौथ्या विषयाचा म्हणजे जो चौथा पेपर आहे त्याचा अभ्यास आधी करावा, जो डिफिकल्ट पार्ट आहे आणि जो आपला चांगला व्हावा, यासाठी आपण 4-3-2-1 अशी रचना पुस्तकाची या ठिकाणी केलेली आहे. आणि ॲनालिसिस करत असताना बघा, असं नाही केलं की आपण एखाद्या गोष्टीवर प्रश्न विचारला फक्त त्याच्याविषयी चर्चा केली. जे काय अदर ऑप्शन आहेत तर त्या अदर ऑप्शनविषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून पुढच्या जर त्यातल्या ऑप्शनवर प्रश्न आला तर तो आपला चुकू नये, किंवा त्यासाठी आपल्याला जी बेसिक नॉलेज किंवा बेसिक कंटेंट पाहिजे ते आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. त्यानंतर बघा, पुस्तकाच्या संदर्भात थोडंसं अजून एक गोष्ट राहूनच गेली की पुस्तकासाठी ज्या लोकांनी मदत केली, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली खूप सारे लोक होते की ज्यांनी खरंच खूप प्रामाणिकपणे मदत केली. त्याच्यामध्ये अभिजित सर असेल, अभिजित सरांनी तर शेवटी खूपच जास्त मदत केली. सुधाकर सर असतील की सुधाकर सर पहिल्यापासून जेव्हा पुस्तकाची संकल्पना सुरू झाली तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉलवर सगळ्या गोष्टी अटेंड करत होतो, तर त्या सेशन्सपासून सुधाकर सरांनी पण खूप मदत केली. आणि बाकी कंटेंटची टीम असेल किंवा बाकी मित्रपरिवार असेल किंवा ज्यांनी ऑलरेडी पुस्तकं काढलेत अशा लोकांनी पण मला खूप मदत केली. तर या सगळ्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण हे पुस्तक एकट्यानं करणं किंवा 4-5 लोकांनीच फक्त करणं हे पण शक्य नव्हतं. यासाठी खूप लोकांचा पाठिंबा, खूप लोकांचं मार्गदर्शन आवश्यक होतं. आणि तुम्हाला ते पुस्तकाच्या माध्यमातून दिसेल की खूप लोकांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते या पुस्तकामध्ये तुमच्यासमोर आलेले आहेत. त्यानंतर बघा, पुस्तकाची किंमत जी आहे 336 पेजसाठी मार्केटमध्ये मला एकदम वेड्यात काढलं गेलं की तुम्ही म्हणजे फार मूर्खासारखं डिसिजन घेतलं. आणि खरं आहे ते मार्केटिंग सेन्समध्ये. तुम्ही बघा, नेहमी पण मी तुम्हाला कायम सांगितलं माझा मार्केटिंग सेन्स तेवढा चांगला नाही आहे, त्यामुळे माझं आर्थिक नुकसान खूप सारं होत असतं नेहमीच. पण आपण प्रत्येक वेळेला एक विचार करतो की काहीतरी मार्केटमध्ये नवीन आणण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जाईल. त्यामुळं आपण काय केलं, 250 रुपयाची पुस्तकाची किंमत 250 रुपयेच ठेवली. हे मार्केटच्या सेन्समध्ये कुठेच बसत नाही. मला सगळेजण म्हणत होते की तुम्ही 400 रुपये किंमत ठेवायला पाहिजे, 40% डिस्काउंट देऊन ते 250पर्यंत आणायला पाहिजे होतं, त्यात तुमचं खूप नुकसान झालं किंवा मग याच्यामुळं. आणि रिॲलिटीमध्ये ते झालं पण. खूप सारे बुक स्टोअर्स आपलं पुस्तक ठेवायला तयार नाही आहेत, अजूनही तयार नाहीत. बरेच जण तर ठेवतही नव्हते आणि डिस्ट्रीब्युटर वगैरे त्यांनी पण बरेचसे म्हणजे इनडायरेक्टली हसले ते लिटरली माझ्यावर, राईट. तर अशा सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या बाबतीमध्ये झाल्या. तर आता पुस्तकाची किंमत 250 ठेवली तर तुम्ही कुठेतरी जाऊन परत डिस्काउंटची डिमांड करू नका, अदरवाईज मला परत त्या मार्केटच्या ट्रेंडमध्ये जावं लागेल आणि परत ते 400 रुपये किंमत ठेवून परत डिस्काउंट करावं लागेल. त्यापेक्षा मला अशी अपेक्षा आहे की ॲटलिस्ट एवढ्या पुस्तकापुरतं तरी तुम्ही कोऑपरेट करावं. जी 250 रुपये किंमत ठेवली, 250 रुपये देऊनच तुम्ही कुठूनही पुस्तक घ्यावं, हीच माझी एक अपेक्षा आहे. आता हे पुस्तक कुठे मिळेल, तर पुस्तक पुण्यामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे पोहोचलेलं आहे. तुम्हाला कुठेही जर पुस्तक नाही मिळालं तर मी एक लिंक दिली आहे lotusbookdepot.comची, तिथे तुम्हाला आपलं पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करता येईल आणि अवघ्या 35 रुपयामध्ये महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला हे पुस्तक मिळेल. त्यासाठी आपण त्यांच्यासोबत टाईप केलेलं आहे लोटस बुक डेपोवाल्यांसोबत, तर ते ऑनलाईन तुम्हाला पुस्तक कुठेही मिळेल. पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये ABC जे काय आर्यन बुक सेंटर आहे, केसागरचं बुक स्टोअर आहे, त्याच्यानंतर फ्युचर बुक स्टोअर आहे, तर तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं. इतर ठिकाणी जर बघितलं आपण मुरलीधर हॉटेलच्या बाजूला मृणाल बुक स्टोअर आहे, तिथे हे पुस्तक मिळेल. त्याच्यानंतर कल्पतरू एक बघा आपल्या दुरंकर हॉटेलच्या जवळ, तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळेल. गांधी चौकामध्ये प्राईम पब्लिकेशन असेल, यूथ बुक सेंटर असेल, तिथे तुम्हाला मिळेल. ज्ञानप्रबोधिनीच्या समोर जर विचार केला तर आपण सर्वज्ञ झेरॉक्स, जे बिट्टूचं झेरॉक्स सेंटर आहे, तिथे पण आपण काही पुस्तकं ठेवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना तिथून लवकर ॲक्सेस व्हावा. गाडगे बुक स्टोअरवर पण तुम्ही पुस्तक घेऊ शकता. अहिल्याच्या बाजूला जनक लायब्ररी, तिथे पण काही पुस्तकं ठेवलेत आपण. त्यानंतर पहिल्यांदा मी असा एक एक्सपेरिमेंट करून बघितला की मी थोडंसं मार्केटच्या विरोधात गेलो की पुस्तक स्टोअरवाल्यांनाच प्रत्येक वेळेला याचा फायदा घेण्यापेक्षा एखादा चहा विकणारा, आपला एक मित्राचाच मित्र आहे तो मनशांती चहा बारवाला, तर मला असं वाटलं की बाबा एवढी मेहनत घेऊन 10 रुपयामध्ये चहा विकतो, त्यापेक्षा एक पुस्तक तू जर विकलं तर तुलाच 20-30 रुपये काय जे ठरलेल्या गोष्टी आहेत त्या देऊन आपण तू पुस्तक विक. तर तो एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. माझी अशी अपेक्षा आहे की ॲटलिस्ट त्याच्याकडे जेवढ्या काय ठेवल्या आहेत कॉपीत त्या सगळ्यांनी घ्याव्यात. तुम्ही पहिलं प्रेफरन्स तिथं द्यावा की त्याला पण एक चांगलं वाटेल की बाबा आपण चहा देता देता दुसरं एक काहीतरी चांगलं काम या ठिकाणी करतोय आणि त्यातून 2 पैसे त्याला पण मिळतील. आणि खरं तर माझा उद्देश हाच होता की मला माहिती होतं की मार्केटमध्ये आपलं पुस्तक काय जे काही इस्टॅब्लिश्ड लोक आहेत ते ठेवणार नाही आहेत. मग अशा वेळेस आपण रिडिंगचे कोऑर्डिनेटर्स असतील किंवा चहाचे काही जे शॉप्स असतील जिथं विद्यार्थी जास्त येत जात असतात तिथे आपण पुस्तक ठेवूया आणि त्यांनाच पैसे जाऊ द्या ना. म्हणजे
ऑलरेडी मोठ्या चेनमध्ये जे काही जाणार आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचाय असा एक आपला प्रयत्न होता. तर मन शांती चहा बार जो आहे तर तिथे तुम्हाला पुस्तक मिळू शकतं. कर्वेनगरमध्ये पण आपण गेलो. कर्वेनगरला बराचसा राज्यसेवेची तयारी करणारा क्राऊड आहे. मग त्यांना जवळ पुस्तक मिळावं यासाठी आपण बोधी अभ्यासिका असेल, शाहू अभ्यासिका असेल, गुरुकृपा असेल, द्रोणा असेल, स्वामी असेल, या प्रत्येक लायब्ररीमध्ये जाऊन आपण व्हिजिट केलं. तिथं काही कॉपीज ठेवल्यात की विद्यार्थ्यांना परत सदाशिव पेठेमध्ये पुस्तक घेण्यासाठी येण्याची गरज पडू नये. पुण्याच्या बाहेरचा जर आपण विचार केला तर संभाजीनगरमध्ये गोविंद नवलसर आहेत नारळी बाग एरियामध्ये, तर तिथे तुम्हाला ते पुस्तक मिळेल. त्यानंतर ज्ञानदीपचं बुक स्टोअर आहे, तिथे पण तुम्हाला पुस्तक मिळेल. लातूरचा जर विचार केला तर उदय बुक स्टोअरवाले त्यांनी आपल्याला खूप खरंच मदत केलेली आहे. त्यांचे आभार मानावेत तेवढे. त्यांनी पण पुस्तक सगळ्यात पहिले त्यांनी मला म्हटलं की सर मी सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य करतो आणि तुम्ही आता या ठिकाणी पुस्तकात पडला आहेत, तुमच्याकडून झाली आहे चूक, पण मी तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मदत करेल. आणि पहिले बुक स्टोअरवाले असे होते ज्यांनी पुस्तक प्रिंट होण्याच्या आधी 100 कॉपीची आपल्याकडं ऑर्डर दिलेली होती. ते उदय बुक सेंटरचे लातूरचे जे आहेत तर तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळेल. नागपूरला स्टडी कट्टा बुक सेंटर जे आहे तिथे तुम्हाला पुस्तक मिळेल. मुंबईला आपले संतोष पवार सर जे आहेत त्यांची दादरला अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये आपण पुस्तक ठेवलेले आहेत. मुंबईला जे लोक आहेत ते दादरला जाऊन घेऊ शकतात. कोल्हापूरला डिस्काउंट बुक सेंटरवर तुम्ही तिथे पुस्तक घेऊ शकता. नांदेडला नितीन बुक स्टोअर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक मिळेल. सोलापूरला पण आपले एक विद्यार्थीच आहेत कोऑर्डिनेटर, तर त्या रिडिंगला जुळे बाजार बहुतेक जुळे सोलापूर एरिया जो आहे तर त्या ठिकाणी अकॅडमी आहे एक त्यांची, तर तिथे आपण पुस्तकं ठेवलेले आहेत. तर अशा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक मिळतील. कुठेच जरी मिळालं नाही तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा, मी सांगेल तुम्हाला कुठे मिळेल, किंवा तुम्ही ऑनलाईन lotusbookdepot.com वर जाऊन पुस्तक खरेदी करू शकता. आता जी ग्रुपची मी सुरुवातीला चर्चा केली होती की पुस्तका रिलेटेड काही अपडेट असतील किंवा त्यातले काही करेक्शन्स असतील किंवा पुढे फ्युचरमध्ये काय काय गोष्टी होतील, त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ज्यांनी ज्यांनी पुस्तक घेतलं त्यांनी तो ग्रुप जॉईन करावा. एक प्रायव्हेट ग्रुप बनवलेला आहे पुस्तकाच्या रिलेटेड, तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक मी आपल्या MPC मेड सिम्पल या चॅनलवर तुम्हाला देतो, किंवा आपल्या इंटरव्ह्यू मेड सिम्पल किंवा फोरम मेड सिम्पल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मी त्याची लिंक देतो. आणि पुस्तकाच्या रिलेटेड मी जे म्हटलं होतं की एखाद्या ॲप्रोचची व्हिडिओ सिरीज करता येईल का किंवा लेक्चर सिरीज करता येईल का, या प्रश्नांच्या अनुषंगानं किंवा याच पूर्ण ॲनालिसिसवर एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून आपल्याला काही करता येईल का, या सगळ्या अपडेटसाठी तुम्हाला ते लिंक जॉईन करणं गरजेचे आहे. आणि मग त्यात पुढे फ्युचर बुकसाठी म्हणा, फ्युचर म्हणजे पुढच्या येणाऱ्या पुस्तकासाठी म्हणा, किंवा दुसरं काही कन्सेशन असेल किंवा कुठलं रिवॉर्ड असेल किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी काय ज्या आहेत, तर त्यासाठी मला वाटतं ते एक ग्रुप जॉईन करा तुम्ही, तिथे आपण परत कनेक्ट होऊया. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू कशासाठी अजून की जो काय प्रतिसाद पुस्तकाबद्दल दिला, ज्यांनी ज्यांनी पुस्तक घेतलं त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. त्याचं एक मनामध्ये समाधान आहे की ठीक आहे, भले आपलं सुरुवात असते, सुरुवातीला प्रत्येक वेळेला पैसा मिळत नसतो, ती गोष्ट खूप मॅटर करतच नाही, पण एक समाधानी आहे की प्रत्येकाला हे पुस्तक आवडलं आहे. म्हणजे टॉपर्स असतील आपले, जसं प्रमोद चौगुले सरांनी पण म्हटलं की मला प्रथम आता ठीक चांगलंच वाटलं आहे पुस्तक, मी अजून डिटेलमध्ये ते बघतो, डिटेलनंतर परत ते रिव्ह्यू देणार आहेत. केदार बारबोले सर आहेत, त्यांनी पण पुस्तक रिकमेंड केले, त्यांच्या ऑफिशियल चॅनलवर रिकमेंड केले, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. आणि असे बरेचसे टॉपर्स आहेत आपले की ज्यांनी पण पुस्तकाबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, तर त्यांचे पण खूप मनापासून आभार. आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या. परत आपण एखादा चांगला प्रोजेक्ट किंवा चांगलं पुस्तक प्रिलिमच्या संदर्भात असेल किंवा पुढच्या येणाऱ्या मेन्सच्या संदर्भात असेल किंवा कंबाईनच्या संदर्भामध्ये असेल तर ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यात बेस्ट म्हणजे जे काही गोष्टी आवश्यक असतात त्या देण्याचा प्रयत्न करूया. राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.